धुळे महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीकरता आज या ठिकाणी आपण शुभारंभाच्या या सभेकरता जमलेलो आहोत। कुठल्याही कार्याची शुभारंभ करताना सर्वप्रथम आपण श्री गणेशाची आराधना करतो, बरोबर आहे। गणेशाला आपण आठवण करतो, गणेशाला वंदन करतो किंवा गणेशाची आराधना करतो। परंतु आपल्या सर्वांना एक आनंद देणारी गोष्ट की आपल्या प्रभागासाठी जो उमेदवार आपण दिलेला आहे त्यांच्या नावामध्येच गणेश आहे। तर गणेशाची जी सुरुवात आहे ती आपण इथूनच करतोय। दुसरी गोष्ट, आता दादांनी सांगितलं की या निवडणुकीमध्ये कुठले कुठले कसे कसे प्रकार चालू आहेत। कुठल्याही उमेदवाराला जर विचारलं की तुम्हाला निवडणूक का लढायची आहे, तर ते आपल्याला उत्तर देतात की आम्हाला तुमची सेवा करायची आहे, जनतेची सेवा करायची आहे। बाबांनो, जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला आम्हाला निवडून द्यायचं नाहीये। या शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल, आज जे नगरसेवक आपण निवडून पाठवणार आहोत ते फक्त या प्रभागापुरते नसणार आहेत, तर ते संपूर्ण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारे नगरसेवक असणार आहेत। आज जर आपण धुळे शहरामध्ये गेलो तर आपल्याला कुठेही फुटपाथ दिसतात का? आता नाही दिसत। पूर्वीच्या काळी रस्त्यांना, मेन रस्त्यांना फुटपाथ होते, आता कुठेही आपल्याला फुटपाथ दिसत नाहीत। जे पथदिवे असतात ते कधी चालू असतात कधी बंद असतात याची काही गॅरंटी नसते। रस्ते जे आहेत ते फक्त मेकअप केलेले रस्ते बनवले जातात। 6 महिन्यामध्ये रस्ते उखडले जातात। आधी रस्ते होतात, नंतर रस्ते खोदून पुन्हा गटारी होतात, गटारी झाल्या की पुन्हा रस्ते होतात। या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये नियोजन असणारा, कौशल्य असणारा आणि भ्रष्टाचारच्या मागे न पळणारा असा आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचा आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आता आपल्याला खूप विचारपूर्वक नगरसेवक निवडून द्यायचे आहेत। जर कुठलाही उमेदवार येऊन तुमच्या पुढे सांगेल की आम्हाला सेवा करायची आहे, तर सेवा करणारे आपल्या घरामध्ये आहेत की नाही? आम्हाला सेवा करणारे लोक आहेत, आम्हाला विकासाचं विजन असणारे लोक पाहिजे। त्याच्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या ते सक्षम असले पाहिजेत, आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम असले पाहिजेत आणि विशेष करून सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक सलोखा असणारे उमेदवार आम्हाला हवे। बंदुका घेऊन गोळीबार करणारे, कोयता घेऊन कोयत्याने मारणारे, तलवारी घेऊन तलवारीने मारणारे असे आम्हाला पक्ष पण नको आहेत आणि असे आम्हाला उमेदवार पण नको आहेत। ही गुंडाळ आपल्याला बांधावी लागेल। जर असंच राहिलं, आज कालची घटना बघितली आपण, माघारीसाठी प्रेशर आणला जातो। इतकंच नाही तर आपल्याच पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेऊ नये म्हणून त्याच पक्षाच्या नेत्यांना त्या उमेदवाराच्या पाया देखील पडावे लागलेले आहेत। असं चित्र कधीच नव्हतं। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी जामनेरहून मंत्री महोदय आलेले होते, त्यांनी आपल्याला शब्द दिला होता। माननीय गिरीश महाजन साहेबांनी काय शब्द दिला होता? 2 गोष्टींचे शब्द दिले होते। धूळ मुक्त धुळे करू, काय शब्द दिला होता? धूळ मुक्त धुळे करणार। आणि दुसरा दिला होता की दररोज 2 तास पाणी भेटेल। भेटलं का आपल्याला दररोज 2 तास पाणी? आजही मिळते दररोज 2 तास पाणी आपल्याला। आणि धूळमुक्त धुळे ही कल्पना करू शकतो आज आपण? नाही। तुम्ही फक्त ओसवाल नगर मधून निघा आणि गांधी पुतळ्यापासून परत घरी या, तुमचा संपूर्ण चेहरा, तुमचे पूर्ण कपडे हे धुळीने माखलेले असतील। खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे? जर हे 5 वर्षात आपल्याला धूळमुक्त धुळे देऊ शकले नाही, 5 वर्षामध्ये आपल्याला दररोज 2 तास पाणी देऊ शकले नाही, तर या लोकांना परत तुमच्याकडे मतदान मागण्यासाठी काय आहे का जागा? नाही, काही जागा नाही। बरं, जर तुम्ही 5 वर्ष सत्ता भोगली आहे तर तुम्ही त्या तुमच्या विकासाचा हिशोब घेऊन जनते पुढे जा। तर तुम्ही विरोधी उमेदवारच तुमच्या समोर उभा राहायला नको पाहिजे, बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे असं का ठरवतायत? बरं, जर तुम्हाला सेवाच करायची आहे तर आमची सेवा कोण करणार हे आम्हाला तर ठरू द्या। आमची सेवा कोण करणार हे आम्हाला ठरू द्या, आमची सेवा करणार हे तुम्ही ठरवून घ्यायचं।
बरं, सेवा करण्यासाठी तुम्ही बंदुका वापरायच्या, पिस्तूल वापरायचे, तलवारी वापरायच्या, कोयते वापरायचे, ही कुठली सेवा करायची पद्धत आहे? जर आपल्याला या शहरामध्ये सामाजिक सलोखा, सामाजिक सद्भावना आणि भाईचारा वाढवायचा असेल तर आपल्याला हे जे 3 उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत प्रभाग क्रमांक 2 साठी, तर या उमेदवारांचा साकल्याने आपल्याला विचार करावा लागेल आणि आपल्याला पुढे जावं लागेल. जर धुळे शहरामध्ये निवडणूक लढणारे उमेदवारच सुरक्षित नसतील आजच्या तारखेला, तर विचार करा, जर अशा लोकांची जर सत्ता आली महानगरपालिकेत तर तुमच्यासारख्यांची सुरक्षा करायला कोण पुढे येईल? जर उमेदवाराच्या घरात जाऊन धमक्या होत आहेत, उमेदवारांना ऑफर दिल्या जात आहेत, दादागिरी केली जाते, गोळीबार केला जातोय, तर उद्या सर्वसामान्य माणसाची सुरक्षा करणारे हात तरी पुढे येतील का कोणी? म्हणून तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की या वेळेला लक्ष्मी दर्शन वगैरे काही असेल ते बाजूला ठेवा, बाजूलाच ठेवा. कारण ते घेतलं की आपण बाटले जातो आणि मग आपण चुकीच्या मार्गाने मतदान देतो. तर या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. जर आपल्या पुढच्या पिढीला न्याय द्यायचा असेल, आपल्या शहरामध्ये आपल्याला शांतता पाहिजे असेल, समृद्ध जीवन पाहिजे असेल आणि विकासात्मक धुळे शहराची वाटचाल व्हावी असेल, असं जर पाहिजे असेल तर जे 3 उमेदवार जे विकासाच्या दृष्टीने चालणार आहेत, अशा उमेदवारांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहा. कुठल्याही दादागिरीला घाबरू नका, कुठल्याही दहशतीला जुमानू नका, कुठल्याही दबावाला बळी पडू नका. या ठिकाणी गणेशरावांबद्दल सांगायचं झालं की त्यांच्या मातोश्री सुद्धा या धुळे शहराच्या नगरपालिकेत, महानगरपालिकेत निर्वाचित झालेल्या होत्या, सभापती देखील झालेल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांच्या पूर्ण कुटुंबाला राजकारणाचा वारसा देखील आहे आणि अनुभव देखील आहे. असा राजकारणाचा वारसा असणारे, अनुभव असणारे, व्यापारामध्ये हुशार असणारे, प्रगतिशील असणारे असे उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत. त्यांचा आपण साकल्याने विचार करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.